हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतू लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे बिना पीठ आंबवता झटपट बनवा तांदळाचा कुरकुरीत उत्तप्पा। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि पीठ आंबवायची काहीच गरज लागत नाही यामध्ये आणि फक्त 5 मिनिटात आपला हॉटेल स्टाईल उत्तप्पा तयार होतो, एकदम मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत असा। तुम्हाला दिसत असेल बघा इथे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे आणि हे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी एका खास ट्रिकने बनवलेलं आहे। सो हे पीठ कसं बनवायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईन पुढे। सो आता हे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते आता या पातेल्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे। इथे पहिल्यांदा आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे पाणी आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण लगेच सगळं पाणी ओतायचं नाहीये, हळूहळू हे पाणी आपण ओतायचं आणि पीठ असं मळायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल पाणी सगळं शोषण घेतलेलं आहे पिठाने। आता यामध्ये परत आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे, ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात। आता हे छान असं परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठातल्या गाठी छान अशा फोडून घ्यायच्या आहेत, अजिबात यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे। आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। जेव्हा आपल्या घरात पाहुणे येतात आणि त्यांना उत्तप्पा खायची इच्छा असते तेव्हा आपण लगेच झटपट बनवू शकतो। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान अशा मी पिठातल्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि हे पीठ बनवायची सुद्धा पद्धत खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे। आता हे सगळ्या गाठी आपल्या फोडून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। जर तुम्हाला जाडसर चिरलेला आवडत असेल तर तुम्ही जाडसर चिरलेला घेतला तरीही चालेल। आणि यामध्ये अजिबात सोडा घालण्याची काहीच गरज लागत नाही, कारण हे पीठ त्या एका छान अशा सोप्या अशा ट्रिकने बनवलेलं आहे। बारीक चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे। इथे तुम्ही कोणत्या भाज्या वापरल्या तरीही चालेल, जर गाजर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेतलं तरीही चालेल। कापलेली कांद्याची पात घ्यायची आहे आणि ही मी हिरवी मिरची घेतलेली आहे। या मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता हे सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत। आता हे छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळं जे आपण या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे ते सगळं आपल्या भाज्यांना लागलं जाईल आणि पिठालाही। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा कन्सिस्टन्सी आत्ताच अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हा मी 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, ती छान अशी यामध्ये घ्यायची आहेत। तुम्ही चुरून टाकली तरीही चालेल, छान असा वास येतो कढीपत्त्याचा, त्याच्यामुळे आपण ही पानं घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलं असेल तर इथे तुम्हाला 1.5 वाटी पाणी लागतं। आता हे शेवटला आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। क्रिस्पी असा उत्तप्पा तयार होतो, ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये खातो उत्तप्पा, आणि याची चव आंबटही लागते बिना आंबवता। हे एक विशेष आहे या पिठाचं। आता तुम्हाला दिसत असेल छान असं मिक्स करून झालेलं आहे। हा मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, याच्यावरती आता मी 1 चमचा तेल घातलेला आहे। सुरुवातीला नॉनस्टिकच्या तव्यावरती 1 चमचा तेल घातलं तर चालेल आणि परत जर तुम्ही उत्तप्पे करत असाल तर परत तेल घालायची काहीच गरज लागत नाही, कारण ते तेल नॉनस्टिकच्या तव्याला चिकटलेलं असतं। फक्त सुरुवातीला पहिला उत्तप्पा करताना तेल घालायचं आहे। आता हे पीठ घ्यायचं आहे आणि हे बरोबर असं मध्यभागी टाकायचं आहे। जर तुम्हाला मोठा उत्तप्पा करायचा असेल तर तुम्ही स्प्रेड करून घेतलं तरीही चालेल, बट आज आपण इथे स्मॉल साईजचे उत्तप्पे करणार आहोत, कारण ते दिसायला खूप छान दिसत आणि लगेच क्रिस्पी होतात। आता हे आपलं पीठ स्प्रेड करून झालेलं आहे। आता चारी बाजूने आपण हे असं तेल टाकायचं आहे, थोडंसं, जास्तही नाही टाकायचं कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे। आता हे छान असं आपण एका बाजूने याला फ्राय होऊन देणार आहोत। आता मी तुम्हाला सांगते हे पीठ मी कसं बनवलेलं आहे।
तांदूळ घ्यायचे, ते 4 ते 5 तासासाठी भिजवत ठेवायचे. त्याच्यानंतर ते धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने आणि ते फॅनखाली वाळत ठेवायचे 1 ते 2 तासासाठी. आणि छान असे वाळल्यानंतर ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, म्हणजेच मिक्सरमध्ये पीठ करून घेऊ शकता किंवा तुम्ही गिरणीवरून दळून आणलं तरीही चालेल. अशा प्रकारे हे तांदळाचं पीठ आपण करून घ्यायचं आहे. तसेच एका बाजूने छान असं फ्राय झालेला आहे. आता तो आपण पलटी करून घेतलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनेही असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. झटपट होणारी उत्तप्पे आहेत ही. आकारही छोटा आहे आणि लगेच ते भाजले जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही उत्तप्पे तुमच्या घरी करू शकता. मुलांना तुमच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्हाला दिसत असेल बघा, दुसऱ्या बाजूने छान असा आपला क्रिस्पी फ्राय करून झालेला आहे. अशा प्रकारे आपण सगळे उत्तप्पे तयार करून घेणार आहोत. आता तुम्हाला दिसत असेल बघा, इथे मी 3 उत्तप्पे करून घेतलेले आहेत. खूप छान असे मऊ झालेले आहेत आणि एकदम हॉटेलसारखी त्याला जाळी जाळी सुद्धा सुटलेली आहे बिना पीठ आंबवता. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. आणि तुम्हीही खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती, कारण खूप छान असे मऊ सुद्धा झालेले आहेत आणि क्रिस्पी असे झालेले आहेत. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.